नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. दिलेल्या शब्दांचे पालन करणारे माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते. प्रभाग क्रमांक 10 मधील अशोकनगर या परिसरात अनेक समस्या होत्या. या समस्यांची आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांनी, त्याचबरोबर श्रीरंग खवरे, माजी नगरसेवक दिलीप मुथा, युवा नेते धनाजी डोईफोडे यांच्या मागणीप्रमाणे व पाठपुराव्यातून दलित वस्ती नवरोत्थान योजनेतून 1,79,42,000 रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी दिलीप मुथा, महेश पोद्दार, प्रमोद कवडे, कुमार चंदुरे, धनाजी डोईफोडे, गणेश जाधव, सादिक जमादार, प्रकाश सोनटक्के, अशोक ढग्गे, किरण पवार, बबन बन्ने, मुल्ला सर, राजू कोरवी, दत्ता कबाडे, मोहिते, फिरोज जमादार, प्रकाश बोरा, रोहित रवी राजपुते उपस्थित होते. त्या ठिकाणी अशोकनगरातील काही समस्या होत्या. त्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये अशोकनगर परिसर आल्यानंतर आम्हाला इथल्या भागातल्या लोकांनी इथल्या अडीअडचणी सांगितल्या होत्या. आमचे इचलकरंजी भाजपा पूर्वचे अध्यक्ष श्रीरंग खवरे साहेबांचा एक दिवस मला फोन आला. त्यांनी आमचे महेश पोतदार यांच्या घरी मला येऊन भेट घ्या म्हणून सांगितली. त्यावेळेस मी आणि या भागाचे माजी नगरसेवक दिलीप मुथा, धनाजी डोईफोडे, किरण पवार आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेस तिथल्या भागातल्या महिलांनी आम्हाला सांगितलं की साहेब, आमचं काय बाकीची कामं नंतर करा. आम्हाला जो सगळ्यात मोठा जो त्रास होतो ते ह्या मैदानाची जी भिंत आहे, ही भिंत लहान असल्यामुळं या परिसरातल्या लोकांना त्या खेळाडूंच्याकडून, म्हणजे त्या खेळाडूंच्याकडून नाही, त्या बॉल तीन आल्यामुळं घरातनी डायरेक्ट बॉल येतोय. कुठल्याही पद्धतीची चर्चा न करता डायरेक्ट खेळाडू आत बसून बॉल घ्यायला घरी आत तीन जातात. त्यामुळे ह्या जी भिंत आहे, ही भिंत कमीत कमी 10 ते 15 फुटाची व्हावी अशा पद्धतीने मागणी केली होती. त्याच पद्धतीनं या परिसरातले ड्रेनेज असतील, रस्ते असतील, ह्या सगळ्या गोष्टीची सुद्धा मागणी त्यांनी आमच्याकडे केली होती. त्याची ड्रेनेजची सुरुवात तर आम्ही आता केलेलीच आहे. माझ्या माहितीप्रमाणे काका आपल्याला त्यांनी 5 जानेवारी डेडलाईन दिली. 5 जानेवारीपर्यंत ड्रेनेजचं संपूर्ण काम पूर्ण होऊन त्या ठिकाणी चांगले रस्ते हॉटपिकचे होणार आहेत. आणि त्या रस्त्यावर आम्ही सांगितले, जोपर्यंत हे रस्ते होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मतं मागायला जाणार नाही. आणि तुम्ही बी आम्हाला रस्ता झाल्याशिवाय मतं देऊ नका. आणि ते सुद्धा काम लवकरच या ठिकाणी होणार आहे. तर दुसरं जे महत्त्वाचं काम होतं भिंतीचं, त्या भिंतीमुळे जो या भागामधल्या मग आमच्या आया बहिणी फिरताना सुद्धा रात्रीचं काही मुलं येऊन कट्ट्यावर बसून काही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी व्यसन असतील, महिलांना जो त्रास होत होता, त्या सगळ्या समस्याचा विचार करून त्यावेळेस मी ती सगळी माहिती, आमचे दिलीप काका असतील, मी, डोईफोडे, किरण, आम्ही ती माहिती घेतली. तर नगरपालिकेमध्ये दिलीप काकांच्या माध्यमातून एस्टिमेट तयार होतं. म्हणजे या भागामध्ये भिंतीचं एस्टिमेट तयार होतं, परंतु टेंडरला घालणं महत्त्वाचं. तर आम्ही सगळीच जाऊन आमचे कार्यसम्राट आमदार आणि पूर्वचे अध्यक्ष रंगा खवरे हे आमच्यावर आले आणि आम्ही ती वस्तुस्थिती आमच्या आमदार राहुल आवाडे यांना समजावून सांगितली की साहेब, एस्टिमेट तयार आहे, परंतु टेंडरला काम गेल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. पुढं आचारसंहितासुद्धा लागणार आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर हे काम होणं गरजेचं आहे. त्यांनी ती परिस्थिती त्यांच्या गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी ते काम जवळजवळ 75 लाख रुपयाचं या ठिकाणी काम आपलं हे सगळं मंजूर झालेलं आहे. फक्त टेंडरच झालं नाही, तर त्या टेंडरची वर्क ऑर्डर सुद्धा काल आपल्याला त्या मक्तेदाराला मिळालेले आहे. राजू चौधरी म्हणून मक्तेदार आहेत. मी या निमित्तानं तुम्हाला एवढं सांगतोय की आता आमची अडचण काय झाली, 2-3 दिवसापूर्वी वर्क ऑर्डर मिळाली, म्हणजे आचारसंहिता लागलेल्या आदल्या दिवशी. परंतु आता काम सुरू करायचं म्हटलं तर आम्हाला आता आचारसंहिता आहे. फक्त तुम्हाला
सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोर आम्ही सगळेच, काका असेल, मी असेल, किरण असेल, धनाजी डोईपडे, आम्ही तुम्हाला वचन देतो की ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला सगळेजण मदत करा. निवडणुकीनंतर पहिलं जे काम सुरू होणार ते ह्या ठिकाणी ह्या मैदानाच्या भिंतीचं काम सुरू होणार असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय. सहकार्य करा एवढीच आमची भावना.